नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत करवीर ड्रेसिंग सोल्स। एथनिक कपड्यांच्या 5,000 रुपयांच्या खरेदीवर 50% कॅशबॅक। 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम। मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा जिल्हाबंदी कायम। इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात काँग्रेसची निदर्शनं। जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांनी केली भाजप सरकारवर टीका। आज रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 3 नवे पॉझिटिव्ह रुग्ण। 3ही रुग्ण कोल्हापूर शहरातील। संबंधित परिसरात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना। कोल्हापुरातील बालाजी पार्कमधील नागरिक अज्ञात आजारानं त्रस्त। तज्ज्ञांच्या मते हा विषाणूजन्य आजार असला तरी नेमकं निदान होत नसल्यानं चिंतेचं वातावरण। आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 50% कपात केली असली तरी कर्मचाऱ्यांना राज्य शासन आधार देईल। परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही। लग्नाच्या खरेदीचे टेन्शन खल्लास। करवीरची लॉकअप ऑफर। 5,000 रुपयांच्या खरेदीवर 50% कॅशबॅक। ऑफर फक्त एथनिक कपड्यांच्या खरेदीवर। आजच या, भरपूर शॉपिंग करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। करवीर ड्रेसिंग सोल्स। एथनिक वेअर, पार्टी वेअर, फॉर्मल अँड कॅज्युअल वेअर। राजारामपुरी 7वी गल्ली कोल्हापूर, महाद्वार रोड कोल्हापूर आणि जनता चौक इचलकरंजी। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा। कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। राज्यात मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असेल असं शासनानं स्पष्ट केलंय। राज्य सरकारनं आज जारी केलेल्या परिपत्रकानुसार 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे। यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील काही निर्बंध शिथिल करण्यात आलेत। जिल्हाबंदी मात्र 31 जुलैपर्यंत कायम असणार आहे। कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे। त्यात 1 जूनपासून केंद्राची नवीन नियमावली आल्यानंतर राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू करण्यात आलं। यामध्ये कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागात बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले। मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा 30 जून म्हणजेच उद्या संपतोय। त्यामुळं 1 जुलैपासून पुढं काय असा प्रश्न सामान्यांना होता। त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या। त्यात प्रामुख्यानं लॉकडाऊन उठवलं जाणार नाही असं त्यांनी नमूद केलं होतं। त्यानंतर सरकारनं राज्यात 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा जाहीर केलाय। यामध्ये आधीपासूनच लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत। राज्यात लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदी आहे। एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे। ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे। मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये जा करण्याची मुभा आहे, मात्र ती कायम राहणार आहे। एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली आहे, ती यापुढेही तशीच राहील। महागाई वाढवण्याचं काम करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला सर्वसामान्यांच्या दुःखातच सुख मिळतंय अशी टीका पालकमंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांनी केली आहे। काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली अन्यायी इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात आज निदर्शनं करण्यात आली। एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी लढतोय। लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला असताना गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिक काळ दररोज इंधन दरवाढ होतीये। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे। या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षानं देशपातळीवर आंदोलन सुरू केलंय। त्यानुसार आज काँग्रेस कमिटीजवळ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या स्पीक अप इंडिया या माध्यमातून केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्याचा फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरावर देशात इंधनाचे दर ठरवले जात असताना देशात इंधनाचे दर महाग का असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला। देशात इंधनाचे दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आलं। इंधन दरवाढीमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय।
इंधन दरवाढ केल्यामुळं महागाई वाढली आहे. याचा भार मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांवर पडतोय. केंद्रातलं भाजप सरकार महागाई वाढवण्याचं काम करत असून जनतेच्या दुःखात भाजपला सुख मिळतं, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. स्पीक अप इंडिया मूवमेंट अगेन्स्ट फ्युएल हाईक्स या माध्यमातून आमचे नेते आदरणीय राहुलजींनी या इंधन दरवाढीबद्दल देशभर आंदोलन करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आज देशामध्ये करोनाच्यामुळं आर्थिक संकट आहे. अशावेळी मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडण्याचं काम केंद्र शासन या ठिकाणी करते आणि म्हणून केंद्राचं जागं व्हावं ही आमची भूमिका आहे. परंतु केंद्राचं एकूण वर्तन बघितल्यानंतर दुसऱ्याच्या दुःखात स्वतः सुख मानणारं सरकार दुर्दैवानं केंद्रामध्ये असल्यामुळं जनतेला दुःखात घालायचं आणि स्वतः सुखी राहायचं हे धोरण केंद्राचं असल्यामुळं आता जनता अडचणीला सामोरं जाते आणि म्हणून याच्या विरुद्ध काँग्रेस पक्षानं ही मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे. आंदोलनात आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गुलाबराव पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, तौफिक मुल्लानी, प्रवीण केसरकर, दिलीप पोवार, सागर चव्हाण, सदाशिव सरापले, सचिन चव्हाण, सुरेश कुराडे, संध्या घोटणे, संजय पोवार वाईकर, विद्याधर गुरबे, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, उदयानी साळोखे, चंदा बेलेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामसमिती, प्रभाग समिती, लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी मिळून कोरोनावर चांगलं नियंत्रण ठेवलंय. भविष्यातील नियोजन आणि त्याबाबतची योग्य तयारीही ठेवली आहे. तासाभरात अहवाल मिळणाऱ्या अँटीजेन टेस्ट सुरू करून संस्थात्मक अलगीकरणावर अधिक भर द्यावा, अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. रविवारी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं आणि कायदा सुव्यवस्थेबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आढावा बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार PN पाटील, आमदार चंद्रकांत जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्ह्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती, उपाययोजना आणि भविष्यातील तयारी याबाबतची माहिती दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं संगणकीय सादरीकरण करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. गृहमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये 3 मेपर्यंत 14 रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढल्यानं संस्थात्मक अलगीकरण वाढवून त्यावर अधिक भर द्यावा, अवघ्या तासाभरात अहवाल मिळणाऱ्या अँटीजेन टेस्ट घ्यायला सुरुवात करा, अशा सूचना केल्या. लवकरच 8,000 पोलीस भरतीला गती देणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. मागणीप्रमाणे गृहरक्षक दल पुरवण्यात आलं असून यापुढेही देण्याची तयारी आहे. चंदगड तालुक्यात नव्यानं पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली आहे. दरम्यान आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यात पोलीस ठाणे देण्याबाबत तसेच पोलिसांची संख्या वाढवण्याबाबत मागणी केली. आमदार ऋतुराज पाटील यांनी दुकानाची वेळ 2 तासांनी वाढवण्याबाबत तसंच कोल्हापूर पोलीस आयुक्तालय होण्याबाबत मागणी केली. आमदार प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यामध्ये पुणे मुंबईसारखे सक्त नियम न लावता थोडी शिथिलता असायला हवी, अशी मागणी केली. आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार PN पाटील यांनीही यावेळी जिल्ह्यात येणाऱ्यांचे स्वॅब घेण्याबाबत सांगितलं. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्याची दुकानांच्या 5 वाजेपर्यंत असणाऱ्या वेळेत वाढ करण्याबाबत जिल्ह्यातील 3ही मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात पोलीस दलात अतुलनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह जाहीर झालंय. कोल्हापूर पोलीस दलातील सन्मान चिन्ह प्राप्त 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आपत्ती सेवा पथकानं विशेष गौरव करण्यात आला. पोलीस दलात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, सत्यराज घुले, दिनेश इंगळे, गजानन सीद, नामदेव यादव यांच्यासह 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर झालं. पोलीस मुख्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्व घटकांनी आटोकाट प्रयत्न केले. यामध्ये महाराष्ट्र पोलीस अग्रेसर राहिल्याचं सांगितलं. जेव्हापासून कोरोनाची आपली लढाई सुरू झाली त्या दिवशीपासून प्रशासनाची बाकी खाती तर आहेत महत्वाची, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, महानगरपालिका, नगरपालिका, बाकी प्रशासनातील आमचे अधिकारी हे तर या संपूर्ण कोरोनाच्या लढाईमध्ये होते. पण सर्वात जर अग्रेसर कोणी असेल तर तो आपला महाराष्ट्रातील पोलीस होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत यापूर्वी ज्या संयमानं आणि धैर्यानं सर्वांनी काम केलं असंच काम भविष्यातही करून कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त करूया अशी आशा व्यक्त केली. या पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती करेन, या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आणि संयमानं आणि धैर्यानं आपण याला सामोरं गेलात त्या पद्धतीने या पुढच्या काळात जावं आणि कोल्हापूर जिल्हा या राज्याचा पहिला कोरोनामुक्त जिल्हा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोरोना काळात कोल्हापूर पोलीस दलानं प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पडली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच बरेच दिवस रखडलेलं कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयाचे काम पूर्ण करावं अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. की कोल्हापूरचं कमिशनर आहे हा विषय आपण या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळात हाताळावा आणि कोल्हापूरची अनेक दिवसाची कमिशनरेटची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा निश्चितपणे आपला सहकार्य आम्हाला अभिप्रेत आहे. दरम्यान यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे अडचणीचा काळ असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना 50% वेतन देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा कुठलाही पगार बुडणार नाही. राज्य शासन निश्चितपणे या कर्मचाऱ्यांना आधार देईल अशी ग्वाही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे एसटीची आर्थिक घडी विस्कटली, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना 50% वेतन देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. एसटी महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य सरकारकडून 270 कोटी रुपये एसटी महामंडळाला दिलेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. मात्र बुधवारी प्रशासनानं मे महिन्याचं वेतन 50% देण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटीचं उत्पन्न थांबलंय. महामंडळानं खर्चात काटकसर सुरू केली आहे. दरम्यान वेतनाबाबत इंटक एसटी कर्मचारी संघटनेनं परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे खंत व्यक्त केली. आजच आत्ता माननीय परिवहन मंत्री साहेब, माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आज कोल्हापूर आगारातील स्थानक स्टँडवर आले होते. मालवाहतुकीच्या गाडीचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं. त्यावेळी आम्ही ह्या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आम्ही त्यांना खंत व्यक्त केली आणि त्यांना सांगितलं की कर्मचाऱ्यांची अवस्था काय आणि आजच्या घडीला काय केलं पाहिजे. तर त्यांनी निश्चित अगदी असा शब्द दिला की शासन स्तरावर ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या गोष्टी असतील त्याला साधक असा निर्णय घेतला जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी सदैव राहीन हा शब्द त्यांनी आता दिलेला आहे. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कर्मचाऱ्यांना कोणताही पगार बुडणार नसल्याचं सांगत आश्वस्त केलं. शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. राज्य शासन म्हणून आम्हाला आधार द्यायचाच आहे. एस टी कर्मचाऱ्यांना कुठेही त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही. थोडा अडचणीचा काळ आहे, आत्ता थोडं आम्हाला समजून घ्यावं अशी आमची विनंती आहे. परंतु निश्चितपणे कुठेही पगार हा बुडणार नाही आहे. त्यांना आधार हा निश्चितपणे राज्य शासन देणार. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. कोल्हापूर पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संकुल दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुर्ली, कोल्हापूर गारगोटी रोड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मराठी, सेमी इंग्रजी या तीनही माध्यमांचं शिक्षण देणारं परिसरातील एकमेव शैक्षणिक संकुल. विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मस्तक सक्षम बनवण्यासाठी इथे राबवले जातात विविध उपक्रम. इथं दिला जातो विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सकस आहार, सुसज्ज हॉस्टेल, स्कूल बसची सोय. इथं दिलं जातं विविध खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण. त्यामुळे चमकतात येथील शेकडो खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर.
निसर्गरम्य परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम, शिवाय लहानग्यांना मिलिटरी ट्रेनिंग, नवोदय स्कॉलरशिपसाठी स्पेशल बॅच. तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा. दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल, इस्पुर्ली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 96 65 60 10 40, 94 20 58 52 90. गेली 20 वर्षे प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर गीता यांचे जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. विनम्र स्टाफ, 24 तास रुग्णसेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार पद्धती, स्त्रीरोग, सर्जरी, मेडिसिन विभाग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अल्ट्रासोनोग्राफी, ट्रेडमिल, इको आणि सुसज्ज लॅबोरेटरी अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी, तेही माफक दरात. सोबत सर्व प्रकारचे इन्शुरन्स व कॅशलेस सुविधा. जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपुरी बस रोड, 3री गल्ली, कोल्हापूर. फोन नंबर 0231 2 520 888 आणि 0231 2 667 888. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट. कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर. 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 0231 268 61 61. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज S न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आत्तापर्यंत अनेक चरित्रात्मक पुस्तकं लिहिली गेली आहेत. मात्र त्यांच्या जीवनावर आधारित एकमेव कादंबरी लिहिली ती ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांनी. या कादंबरीच्या आजपर्यंत 6 आवृत्त्या निघाल्या असून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी या कादंबरीचं इंग्रजी भाषेत भाषांतर देखील केलं आहे. पाहूया याविषयीचा एक विशेष वृत्तांत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आत्तापर्यंत अनेकांनी अनेक पुस्तकं, ग्रंथ लिहिली आहेत. पण त्यांच्यावर कादंबरी लिहिण्याचं धाडस ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांनी केलंय. मूळचा साहित्यिक पिंड असलेले श्रीराम पचिंद्रे हे सध्या दैनिक पुढारीमध्ये कार्यकारी संपादक या पदावर आहेत. पत्रकारितेच्या व्यापातून उसंत मिळेल तसंच साहित्यिक लेखन करण्याचं काम त्यांचं चालू असतं. आतापर्यंत त्यांनी मुलाखत आणि शब्दांकन, नेताजी सुभाष, पत्रे सुरेश भटांची यासारखी अनेक पुस्तकं लिहून प्रकाशित केली आहेत. हे लेखन काम सुरू असतानाच 2002 साली त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर काही लिहावं असं वाटलं आणि ही कादंबरी आकाराला आली. पुढे जेव्हा मी मोठा झालो, पत्रकारितेमध्ये प्रवेश केला, हे सगळं मी केलं, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की महाराजांच्या आठवणी आहेत, महाराजांचं चरित्र आहे, महाराजांच्या पत्रांचा संग्रह आहे, इतिहासाची साधनं आहेत, पण महाराजांच्यावर कादंबरी नाही. काही मोठ्या लेखकांनी शाहू महाराजांच्यावर कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला होता, परंतु तो काही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मी कादंबरी लिहिण्याचा निश्चय केला आणि महाराजांचं सगळं जीवन कोल्हापूर आणि परिसरात घडलेलं असल्यामुळं, साधनसामग्री उपलब्ध असल्यामुळं, एक 70-75 पुस्तकांचं माझं वाचन झाल्यामुळं कादंबरीला मी हात घातला. या कादंबरी लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भ आणि अन्य सर्व साधनं कोल्हापुरातच उपलब्ध झाली.
2002 साली सुरू केलेलं कादंबरी लेखन 2004 साली पूर्ण झालं. आतापर्यंत याच्या 6 आवृत्त्या निघाल्या आहेत. ही कादंबरी मी 2002 मध्ये लिहायला सुरुवात केली. अभ्यास करत, नेहमीचं काम करत 2004 मध्ये ती पूर्ण झाली आणि पहिली आवृत्ती 26 जुलै 2004 या दिवशी प्रसिद्ध झाली. ती अमरावतीमध्ये विदर्भ सत्यशोधक मंडळानं ती कादंबरी प्रकाशित केली. पण ती काय झालं, त्या कादंबरीचं त्यावेळेला तिकडून नीट वितरण झालं नाही. त्यानंतर ती कादंबरी पुण्याच्या अनुबंध प्रकाशनानं घेतली आणि तिला अधिक चांगलं स्वरूप देऊन पुन्हा ती बाजारात आणली. आता त्यानंतर 6 आवृत्त्या झाल्या कादंबरीच्या. त्या ही कादंबरी लिहिताना पचिंद्रे यांनी इतिहासाशी कोणतीही तडजोड केलेली नाही. इतिहासाशी कसलीही तडजोड न करता ही कादंबरी मी लिहिली. कसं असतं, मुळात ललित साहित्य म्हणजे काय, तर वास्तवाला कलात्मक पातळीवर नेणं. वास्तवाला कलात्मक पातळीवर नेत असताना खोटं बोललं पाहिजे असं नाही, बरोबर, खऱ्या गोष्टी दडपल्या पाहिजेत असं नाही. आता शाहू महाराज आणि राणी लक्ष्मीबाई एकमेकाशी बोलताना काय बोलत असतील ते काय कुठे इतिहासात आलेलं नाही. शाहू महाराज आणि बापूसाहेब महाराज एकमेकाशी बोलताना काय बोलत असतील खाजगीमध्ये, तिथं कल्पनाशक्तीचा उपयोग होतो, प्रतिभेचा उपयोग होतो. म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचं परिवार, त्यांचा कुटुंब, त्यांचं हे एकमेकाशी संवाद कसे साधत असतील. एवढा मोठा माणूस, एवढा द्रष्टा माणूस राधानगरी धरण सुरू करण्यापूर्वी त्याच्या मनामध्ये काय असेल, मृत्यूच्या वेळी त्यांच्या मनात काय असेल, त्यांचे छोटे धाकटे चिरंजीव प्रिन्स शिवाजी अपघाती गेल्यानंतर त्यांच्या भावना कशा असतील. एक पिता म्हणून ते राजर्षी होते, छत्रपती होते, पण पिता होते ना एक. इतर सर्वसामान्य पित्याप्रमाणे त्यांनाही त्या भावना होत्या. त्यामुळं त्यांच्या वेदना काय असतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रतिभेनं करावा लागतो. चरित्र ग्रंथात इतिहास येतो. कादंबरी लेखन हा ललित साहित्याचा एक प्रकार होय. ऐतिहासिक वास्तवाला कलात्मक रूप देताना तो इतिहास बोलका कसा होईल हे पाहिलं जातं. चरित्रामध्ये इतिहास फक्त येतो. तो इतिहास फारसा बोलत नाही, तो फक्त मांडत असतो, ठेवत असतो, साधनं ठेवत असतो. कादंबरी, कथा कादंबरी हे ललित साहित्य आहे. मागाशी मी जे म्हटलं ना की वास्तवाला कलात्मक रूप देणं, ते कलात्मक रूप देत असताना तो इतिहास बोलका होतो कादंबरीमध्ये. या कादंबरीला आतापर्यंत 22 पुरस्कार मिळाले असून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी या कादंबरीचं इंग्रजी भाषेत भाषांतर केलंय. भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजेंवर कादंबरी लिहिण्याचा त्यांचा विचार आहे. मला काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांच्यावर कादंबरी लिहा असं सुचवलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण जिजाऊनी केलेली असली तरी प्रेरणा जी होती ती शहाजीराजांची होती आणि शहाजीराजांनी त्यांना बऱ्याच काळानंतर खूप सहाय्य केलेलं आहे असं दिसतं. त्यावर लिहा असं म्हणतात, काही लोक ताराराणीवर लिहा म्हणतात कादंबरी. पाहूया. पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात अगदी सहजतेनं स्वच्छंदपणे वावरणारे श्रीराम पचिंद्रे लवकरच पत्रकारितेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळं साहित्य लेखनाला त्यांना अधिक वेळ मिळून त्यांच्या साहित्यकृती अधिकच बहरतील अशी आशा आहे. एसटीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मालवाहतुकीतून आत्तापर्यंत महामंडळाला 1.5 कोटीचा नफा मिळाला आहे. यामुळे एसटीतून मालवाहतूक करण्याच्या निर्णयामुळे भविष्यात एसटीला उभारी मिळेल असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आज एसटीच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं मालवाहतूक सेवेची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या बसेस सुरक्षित आहेत मात्र प्रवासी वाहतुकीसाठी त्या बसेस वापरल्या जात नाहीत, त्या बसेस मालवाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागानं घेतला आहे. त्यानुसार राज्यात अशा 350 मालवाहतूक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 11 बसेसचा समावेश आहे. या मालवाहतूक बसचा शुभारंभ परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक अजय पाटील, DTO शिवराज जाधव, स्थानक प्रमुख दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
एसटीची विश्वासार्हता असल्यामुळं सरकारी कामकाज तसेच बालभारतीसारख्या कामांना वेग येईल असा विश्वास यावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या काळात एसटीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोकणातील आंबा आणि इतर कामासाठी एसटी उपयोगी ठरली. एसटीच्या माध्यमातून राज्यात मालवाहतुकीच्या आतापर्यंत 1900 फेऱ्या झाल्या असून यातून एसटी महामंडळाला 1.5 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. भविष्यात एसटीची मालवाहतूक नक्कीच एसटीला उभारी देईल असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. राज्य परिवहन महामंडळानं निर्णय घेतला की ज्या बसेस आज प्रवासी वाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकत नाहीत, परंतु त्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित आहेत, सुस्थितीत आहेत, अशांना आमच्याच वर्कशॉपमध्ये या मालवाहतुकीसाठी बदलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि जवळजवळ 350 बसेस या राज्यामध्ये आपण मालवाहतुकीसाठी वापरायचं काम आता करतो आहे. कोल्हापूरमध्ये 11 बसेस आता केलेल्या आहेत. मग सरकारी कामं जी आहेत, आता बालभरती असेल किंवा वेगवेगळ्या सरकारी योजना असतील, त्या सगळ्यांना मालवाहतुकीसाठी याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. आज जवळजवळ 1900 ट्रिप्स साधारणपणे राज्यभरामध्ये या 350 बसेसने केलेलं आहे आणि जवळजवळ 1.5 कोटीच्या वर उत्पन्न हे परिवहन महामंडळाला या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं. एस टी ही सर्वसामान्याची गाडी म्हणून ज्या एस टीची ओळख या राज्यामध्ये अनेक वर्ष आहे, त्या एस टीनं सुद्धा आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये केला. फक्त राज्यामध्येच नाही तर अगदी कोटापर्यंत जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आणण्याचं काम आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांनी अगदी जीवावर बेतून सुरक्षेची सगळी काळजी घेऊन त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. दरम्यान परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एसटी स्टँडवरील बसमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मास्कच्या वापराबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून प्रवास करावा असं आवाहन प्रवाशांना केलं. वीज ग्राहकांना देण्यात आलेली 3 महिन्यांची सरासरी वीज बिलं वाढून आल्यानं ही बिलं रद्द करावीत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. ही बिलं रद्द झाली नाहीत तर शिवसेना स्टाईलनं खळखट्याची भूमिका घेतली जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला. खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे वीज ग्राहकाला महावितरणनं एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांची वीज बिलं दिली नव्हती. त्यामुळे या 3 महिन्यांची वीज बिलं सरासरीप्रमाणे देण्यात आली आहेत. त्यातच विजेच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वीज ग्राहकांना हजारो रुपयांच्या घरात वीज बिलं आली आहेत. मुळातच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना महावितरणनं वाढीव वीज बिलं दिली असल्यानं ही बिलं रद्द करण्याची मागणी शिवसेनेनं महावितरणकडे केली आहे. याबाबत आज शिष्टमंडळानं ताराबाई पार्क इथल्या महावितरणच्या कार्यालयाला धडक दिली. सरासरीप्रमाणे वीज बिलं काढण्यात आल्यानं वीज बिल जादा आली आहेत. त्यामुळे ही वाढीव वीज बिलं रद्द न केल्यास शिवसेना स्टाईलनं खळखट्याची भूमिका घेतली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. वाढीव वीज बिलांच्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. अशा तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. शहरातील ए, बी, सी, डी आणि ई या वॉर्डातील कार्यालयात तक्रार कक्ष स्वतंत्रपणे उभारण्यात यावीत. या ठिकाणी विनामूल्य ग्राहकांच्या मीटर तपासणी आणि वाढीव बिलाच्या तक्रारी घेऊन किमान तक्रार दिल्यानंतर 3 दिवसात ग्राहकांच्या तक्रारींचं निरसन करा. शिवाय घरगुती आणि व्यावसायिक वाढीव वीज बिलं रद्द करून जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 हा बेस पकडून नवीन वीज बिलं आकारण्यात यावीत. वाढीव वीज बिलांची त्रिसदस्यीय समितीतर्फे चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांना देण्यात आलं. शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, अवधूत साळुंखे, राजू यादव, विराज पाटील, दिनेश परमार आदी उपस्थित होते. सुळकुडीतून दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरासाठी पाणी द्यायला कसबा सांगव इथल्या दूधगंगा वेदगंगा बचाव कृती समितीने विरोध केलाय. समितीनं तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना याबाबत निवेदन सादर केलंय. दूधगंगा नदीकाठावरील लोकांना पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी 7.21 TMC पाणी शिल्लक राहतं. इचलकरंजीला 1.50 TMC पाणी दिल्यास राहिलेल्या 5 TMC पाण्यातून गांधीनगर, तळंदगे, हुपरी, रेंदाळ, हलसवडे आदी गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी 1.50 TMC पाणी दिलं जातं.
उर्वरित 3.77 TMC पाणीसाठा कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावांना शेती औद्योगिकीकरणासाठी वापरता येतो. तसेच कर्नाटक आणि शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही या पाण्याचा वापर होत असल्याचं कसबा सांगाव दूधगंगा वेदगंगा बचाव कृती समितीने सांगितलं. त्यामुळे इचलकरंजीला पाणी देण्याचा फेरविचार करावा, अन्यथा कसबा सांगावसह इतर नदीकाठावरील गावं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा समितीनं तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिलेल्या निवेदनातून दिलाय. यावेळी ॲडव्होकेट बाबासाहेब मगदूम, राजेंद्र माने, अविनाश मगदूम, विजय आरेकर, विनायक आवळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील आंबवडे इथं मुंबईहून आलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यानंतर आता या व्यक्तीच्या 32 वर्षाच्या मुलाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. आंबवडे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. मुंबईहून 18 जून रोजी 58 वर्षीय व्यक्ती आंबवडेत आली होती. प्रशासनानं त्याला क्वारंटाईन केलं होतं. या व्यक्तीच्या संपर्कात आलेला मुंबईतील नातेवाईक कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर क्वारंटाईन केलेल्या त्या व्यक्तीचाही आरोग्य विभागानं स्वॅब घेतला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनानं त्यांच्या प्रथम संपर्कातील त्यांच्या 2 मुलांना कोरोना काळजी कक्षाकडे पाठवलं होतं. त्यापैकी 32 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्याच्या प्रथम संपर्कातील 17 जणांना तात्काळ स्वॅब घेण्यासह पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय. सौम्य संपर्कातील 22 जणांना होम क्वारंटाईन केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. गावात येणारे मार्ग पूर्णपणे सील करण्यात आलेत. आज पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी भेट देऊन यावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंबवडे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं. त्यामुळं आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सोयीसुविधा बंद राहणार असल्याचं तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगितलं. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल कवठेकर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोरोना कमिटीतील सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील पूरग्रस्त आणि भूस्खलनाचा फटका बसणाऱ्या टेकवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न आणि दरडी कोसळण्यापासून संरक्षण होण्यासाठी संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. 20 जून रोजी टेकवाडी गावाला नैसर्गिक संरक्षण देणारी दरड कोसळून मोठं नुकसान झालं होतं. प्रत्येक वर्षी पुराचा सामना करणाऱ्या आणि भूस्खलनाचा फटका बसणाऱ्या टेकवाडी गावाला जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी नुकतीच भेट दिली. या दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी सर्जेराव खाडे यांनी संरक्षण भिंत आणि पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा अशी मागणी केली. टेकवाडीच्या पुनर्वसनाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य पाटील आणि सभापती संगीता पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपसभापती पांडुरंग भोसले, माजी सरपंच सहदेव कांबळे, दादू पाटील, मंडल अधिकारी विनायक लुगडे, शाखा अभियंता बाजीराव मिसाळ, तलाठी विश्वास चौगले, ग्रामसेवक PR पोवार, आरोग्यसेवक अरुण मेथे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचं DY पाटील समूहाच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती शांतादेवी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यानं 5 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सर्व ऊस गाळपासाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखान्याचा 2020 आणि 2021 हा 18वा गळीत हंगाम आहे. कारखान्याच्या मिल रोलरचं पूजन सौभाग्यवती शांतादेवी D पाटील यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी कारखान्यानं सन 2019-20च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसास 2800 रुपये प्रमाणे संपूर्ण ऊस बिल अदा केल्याचं सांगितलं. सन 2020-21 हा कारखान्याचा 18वा गळीत हंगाम असून या हंगामात कारखान्यानं 5 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक, सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव आणि श्रीकांत चव्हाण यांनी नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तचा खर्च टाळून सेवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कसह थर्मल स्कॅनर प्रदान केले. यावेळी रुग्णालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी दिवस रात्र काम करतायत. स्वतःची काळजी घेण्यासाठी संरक्षण उपकरणांची कमतरता पडू नये यासाठी कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव यांच्या वतीनं सेवा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, स्टँड आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी थर्मोमीटर देण्यात आलं. यावेळी हॉस्पिटलच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आलं. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक उमेश कदम, डॉक्टर वाडकर, श्रीराम सेवा सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे, संतोष ठाणेकर, राजू चव्हाण, सुरेश उल्पे, नाना उल्पे, संजय लाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी टीएमटी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी टीएमटी जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी टीएमटी ISI गुणवत्तापूर्ण अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. बाबा, काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं, मूळव्याध. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मूळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा, आता मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्यासोबत. मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॉक्टोलॉजी सेंटरमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसरसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मूळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणारं आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणारं डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॉक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. CPRमध्ये आज अखेर 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित 3 लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. नागपूर इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई सहभागी झाले होते. कोरोना संसर्गामुळे राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेता येणार नसल्यानं या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सरकारनं प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांचीच नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि जाखले गावचे सरपंच सागर माने यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमायचेच म्हटलं तर विस्तार अधिकाऱ्यांची पदं पुरेशी नसल्याचा मुद्दा सरपंच परिषदेनं उपस्थित केलाय. परिषदेचे जिल्हाध्यक्ष सागर माने यांनी पन्हाळा तालुक्याचाच विचार केला तर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमायचं म्हटलं तर सध्या पंचायत समितीकडे 2च विस्तार अधिकारी उपलब्ध असल्याचं सांगितलं. सध्याच्या कोरोना संकट काळात गावगाडा प्रभावीपणे चालवण्यासाठी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात यावं, अशी मागणी परिषदेनं राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातली ज्या ग्रामपंचायतची मुदत मेमध्ये संपलेली आहे आणि पुढील काही 2 महिन्यात ज्या ग्रामपंचायतची मुदत संपणार आहे
अशा सर्व ग्रामपंचायतीवर महाराष्ट्रातल्या आमचे प्रशासक म्हणून आहे त्या सरपंचाला निवड करावी याचंही आम्ही निवेदन दिलेलं आहे. याचा राज्य शासनानं विचार करावा. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची हीच आहे की समजा जर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी लेवलचा जर माणूस आपल्या ह्या गावामध्ये दिला तर त्याच्या एका विस्तार अधिकाऱ्याच्या वाटणीला 8-8, 10-10 गावं येऊ शकतात. आणि आता सध्या कोरोनाचा विषय असल्यामुळं हा गावातला माणूस नसल्यामुळं आणि प्रशासक म्हणून गावातला सरपंचाची मुदतवाढ संपल्यामुळं हे कोरोनाचं रोग इथं थांबवणं फार अडचणीचं होणार आहे. आणि प्रशासक हा तेवढ्या ताकदीनं आपल्या गावामध्ये काम करू शकणार नाही, कारण तो त्या काळामध्ये गावात असेल नसेल त्याला एक 8-10 गावं दिली जाणार आहे. त्याच्यामुळं हे कुठंतरी संकट आपल्याला ओढवू नये म्हणून आम्ही सरपंच परिषदेने ही मागणी केली की आपला हा सरपंचचा हा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी. ही आमची राज्य शासनानं मागणी मान्य करावी. ग्रामपंचायतींकडील संगणक परिचालकांचं मानधन, संगणक यंत्रणेच्या दुरुस्तीकडे संबंधित कंपनीकडून केलं जाणारं दुर्लक्ष, ग्रामपंचायतीकडील 14व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम सरकारनं परत मागणं या मुद्द्यांकडे सरपंच परिषदेनं सरकारचं लक्ष वेधलं असल्याचं सरपंच सागर माने यांनी सांगितलं. यावेळी सचिन पाटील, कुबेर माने, अशोक माने आदी उपस्थित होते. कर्जाचं आमिष दाखवून कागदपत्रांचा गैरवापर करून हुपरी तसंच हातकणंगलेतील 4 महिलांची 53,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीच्या एजंटांसह 3 जणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील संजय कलबुर्गी आणि अवधूत शिंदे या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. सागर मोदाणी तसंच न्यू फ्रेंड मोबाईल शॉपीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणारा संजय कलबुर्गी आणि बजाज फायनान्स कंपनीत काम करणारा अवधूत शिंदे या तिघांनी हुपरी इथं राहणाऱ्या रुपाली गजरे यांच्यासह आणखी काही महिलांना बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी त्यांच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्र घेऊन न्यू फ्रेंड मोबाईल शॉपीमध्ये बोलवून घेतलं. 3 संशयितांनी कागदपत्र स्कॅन करून मोबाईलच्या रिकामा बॉक्समध्ये गीता माने, उषा जाधव, सुमन माने यांच्या हातात देऊन त्यांचे फोटो काढले. मात्र मोबाईल खरेदी केला नसतानाही गीता माने आणि उषा जाधव यांच्या बँक खात्यातून कर्जापोटी मोबाईल हप्ते 1,580 रुपये कमी झाल्यानं हा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी रुपाली गेरे यांनी फिर्याद दिल्यानंतर 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. यातील संजय कलबुर्गी आणि अवधूत शिंदे या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आतापर्यंत फसवणुकीच्या 3 तक्रारी मिळाल्या असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. भोगावती नदीवर असणाऱ्या कोगे ते कुडीत्री या जुन्या बांधाऱ्यावरील रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलाय. गेल्या महिन्यातच या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र पहिल्या पुराच्या पाण्यात रस्ता वाहून गेल्यानं कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भोगावती नदीवर असणारा कोगे ते कुडीत्रे बंधारा करवीर तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागाला वाहतुकीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र हा बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक असल्यानं या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला निर्बंध होते. पावसाळ्यात हा बंधारा 3 महिने पाण्याखाली जात असल्यानं मोठ्या पुलाची मागणी होत होती. सध्या पुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी कोगे बंधाऱ्यावरून शेतीच्या कामाची वाहतूक होत असते. मे महिन्यात या ठिकाणच्या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र पुराच्या पाण्यामुळं हा रस्ता वाहून गेलाय. नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संताप व्यक्त केलाय. राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेचं कार्य गावाच्या अर्थकारणाचा कणा मजबूत करणारं आहे, असं प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केलं. पाडळी बुद्रुक इथल्या राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेच्या वतीनं सुरू केलेल्या वॉटर ATM आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक इथल्या राजर्षी शाहू सेवा संस्थेनं वॉटर ATM आणि सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलाय. याचं उद्घाटन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील, प्रदीप माळवे यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या कामाचं उपनिबंधक अमर शिंदे यांनी कौतुक केलं. यावेळी सागर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला सभापती संदीप पाटील, उपसभापती बाबासाहेब पाटील, सरपंच अनिता पाटील, आनंदा पाटील, लक्ष्मण पाटील, केरबा कळंत्रे, भगवान पाटील, महादेव पाटील, बाजीराव गायकवाड, आनंद सुतार, मुकुंद कांबळे, मंगल पाटील, सुनीता पाटील, संजय पाटील, जयसिंग कोरे, सचिव DD पाटील आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील चुये ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पालकमंत्री सतेज पाटील गटाचे पांडुरंग गोविंद कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच कविता सायकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंच HK पाटील, माजी उपसरपंच आशा पाटील, महेश मगदूम, PK पाटील, शिवाजी राजिगरे, सचिन पाटील, सातप्पा मगदूम, माजी सैनिक बाबूराव आदी उपस्थित होते.
निवडीनंतर उपस्थितांनी नूतन उपसरपंच पांडुरंग कांबळे यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रातील बौद्ध आणि अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून संबंधित खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यात यावी अशी मागणी परिवर्तन संघटनेने केली आहे. या मागणीचं निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, अक्षय साळवे, अमोल कांबळे, शरद कांबळे आदी उपस्थित होते. संजय घोडावत पॉलिटेक्निक मार्फत 25 ते 27 जून या कालावधीत राज्यस्तरीय ई-लर्निंग या ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत 5,000हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचं उद्घाटन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते झालं. यावेळी प्राचार्य विराट गिरी यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. विश्वस्त विनायक भोसले यांनी येणाऱ्या काळात शिक्षकांनी या अध्यापन कौशल्याचा वापर आपल्या अध्यापनात करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित केलं. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्राध्यापक सागर चव्हाण यांनी अध्यापनात गुगल तंत्रज्ञानाचा वापर, यामध्ये गुगल ड्राईव्ह, गुगल क्लासरूम तसेच प्राध्यापक आशिष पाटील यांनी गुगल फॉर्म याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक धीरज पाटील, प्राध्यापक विनायक पावटे यांनी गुगल मीटबद्दल, प्राध्यापक राईस मुल्ला यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक्सेल आणि पॉवरपॉईंट या प्रभावी वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केलं. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी प्राध्यापक स्वप्नील ठिकणे यांनी दीक्षा, ई पाठशाळा, ई क्लास, बालभारतीचा वापर, ऑनलाईन परीक्षा, लाईव्ह आणि जामबोर्डचा वापर याविषयी मार्गदर्शन केलं. प्राध्यापक नरेश कांबळे यांनी यूट्यूब आणि त्याची वैशिष्ट्ये या विषयावर मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेचा समारोप डाएट सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर इरफान इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ग्राहकांना 3 महिन्यांची वाढीव वीज बिलं आल्यानं आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. वाढीव वीज बिलं भरणार नाही असा इशारा देत महावितरणनं प्रत्येक कार्यालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करावं अशी सूचना आमदार जाधव यांनी केली. महावितरणनं एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांची वीज बिलं एकत्रित पाठवली आहेत. मात्र ही वीज बिलं वाढीव असल्यानं बिल न भरण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. या संदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांची भेट घेतली. वीज बिलासंदर्भात संतप्त झालेल्या आमदार जाधव आणि नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत चांगलंच धारेवर धरलं. वीज ग्राहकांच्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी शहरातील प्रत्येक कार्यालयाच्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभारण्याची सूचना आमदार जाधव यांनी केली. त्याचबरोबर 3 महिन्यांची एकत्रित वीज बिलं न देता प्रत्येक महिन्याचं स्वतंत्र वीज बिल देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव यांनी वाढीव बिलासंदर्भात आपण लवकरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. शिष्टमंडळामध्ये आमदार राजेश पाटील, नगरसेवक तौफिक मुल्लानी, नगरसेवक राहुल चव्हाण, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उद्योजक अजित कोठारी आदींचा समावेश होता. कोल्हापूर शहरातील रामानंदनगर परिसरातील बालाजी पार्कमध्ये ताप, अंगदुखी सोबतच हात पाय सुजणे अशी लक्षणं असणारे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. ही चिकनगुनिया सदृश लक्षणं असली तरी रक्त तपासणीनंतर त्या संदर्भातील अहवाल निगेटिव्ह येत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांकडून हा विषाणू संसर्गाचा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या महिनाभरापासून बालाजी पार्कमध्ये ताप, अंगदुखी, हातपाय, तोंड सुजण्याचे रुग्ण आढळून येत आहेत. हा त्रास असलेल्या अनेकांना बसलेल्या जागेवरून उठता येत नाही. लक्षणांवरून या लोकांच्या चिकुनगुनिया, टायफॉईड, डेंग्यूसाठीच्या तपासण्यासुद्धा निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे हा आजार नेमका कोणता याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच परिसरातील शाहू कॉलनीमध्ये 2 महिन्यांपूर्वी अशीच लक्षणं असणारे रुग्ण आढळून आले होते. अजूनही तिथं अशी लक्षणं असणारे रुग्ण आहेत. ताप येऊन जातोय, डॉक्टरला लागलो 3 महिन्यापूर्वी, सगळं निगेटिव्ह येते पण काय बरं होत नाही. ते पाय सुचतात, हात सुचतात, असं मान असे होत नाही तर 3-4 महिन्याला असं होतंय. आता 15 दिवस झालं आमच्या घरात तर सगळी आजारी पडलेली आहेत. हे कशामुळं, नेमकं ढासांमुळे झालंय का पाणी अशुद्ध असल्यामुळं काय झालंय ह्याचं निदान काही लागलेलंच नाही. टेस्ट तर सगळ्या केलेत पण हातापायांना सूज आणि ताप, मुलांना पण, आणि अंगावर अशा गांद्या उठून खाज उठायला लागले. दवाखान्यात पण भरपूर, आमच्या घरातले तर 10,000 रुपये खर्च झालेत दवाखान्यासाठी आणि ह्याचं निदान तर काहीच लागायला तयार नाही आहे. डॉक्टर काय असंच हे सगळ्या टेस्ट केल्या, टेस्ट तर सगळ्या निगेटिव्ह आहेत. डॉक्टर असंच चिकनगुन्यासारखा आजार आहे म्हणून सलाईन लावलेत. मी स्वतः 6 सलाईन इथं गवळी डॉक्टरांच्या इथं लावलेत. औषध फवारणी केली, तेवढ्यापुरतं केले. पाणी वगैरे भरपूर साचले आमच्या इथं.
ढासं पण भरपूर आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा विषाणू अन्य आजार आहे, पण त्याचं नेमकं निदान होत नसल्यानं सगळेच चिंतेत आहेत. महानगरपालिकेकडून या परिसरात स्वच्छतेसह औषध फवारणीवर भर देण्यात येतोय. सदरचा हा रोग काय आहे याच्यावर ताबडतोब निदान झालं पाहिजे आणि त्याकरिता आपली महापालिकेची आरोग्य यंत्रणा बालाजी पार्कमध्ये आपण राबवून ह्या रोगाचा निर्णय आम्हाला ताबडतोब द्यावा. ह्या ठिकाणी नागरिक फार त्रस्त झालेले आहेत. आम्ही स्वच्छतेची मोहीम इतकी टॉपला असून देखील मात्र हा रोग काय आहे हे मात्र अद्याप ही डॉक्टरांना कळना. या ठिकाणी अनेक टॉपच्या एमडीनी त्या ठिकाणी अनेक पेशंटावरती उपचार केलेत, त्या ठिकाणी औषधोपचार दिलेत, मात्र त्यातून काही लोकांना गुण आलेला नाही. मात्र काही लोकांना 5-6 दिवसानंतर मात्र ती सूज कमी, ताप कमी येण्याचा हा प्रकार आता सुरू झालेला आहे. मात्र हा संसर्ग रोग काय आहे ह्याचे निदान मात्र आदरणीय आरोग्य अधिकारी यांनी करावं असे मी या प्रभागाच्या नगरसेविका वृषाली कदम व सामाजिक कार्यकर्ते दुर्वास बापू म्हणून मी या ठिकाणी मागणी करत आहे. हा आजार नेमका काय आहे, याची कारणं काय आहेत, हे लवकरात लवकर स्पष्ट व्हावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. रामानगर व बालाजी पार्क परिसरात रोगराईचे जे व्हायरस पसरलेला आहे त्या पसरलेल्या व्हायरसवर महानगरपालिकेतर्फे औषध वगैरे फवारणी केली जाते आहे. तरी पण अद्याप अजून रुग्ण सापडत आहेत. काही हा रोग कळत नाही कुठला आहे ते. शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर उपाययोजना करून लोकांना हा रोग थांबवण्याची प्रक्रिया करावी. लोकांना हात दुखतो, पाय दुखतो, परत पाय एकदम सुजतात. काय दुसरी गोष्ट स्वच्छता पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पाणी जास्त साठवलं तर त्यात आळ्या होत्यात, आळ्यामुळे त्रास होतो. हे लोकांनी समजून केलं पाहिजे आणि जेवढे ढास असतील ना तेवढा त्रास असतो. महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून खाजगी डॉक्टरांनी सुद्धा या आजाराच्या रुग्णांसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटील यांनी केलं आहे. आज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 वाढली आहे. हे तिन्ही बाधित कोल्हापूर शहरातील आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 834वर पोहोचली आहे. दिवसभरात दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 108 जणांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात काल रविवारी रात्री 8 वाजल्यापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज दिवसभरात आणखी 3 रुग्ण वाढले. त्यामध्ये मुक्तसैनिक वसाहतीमधील 2 आणि फुलेवाडी रिंग रोडवरील तामजाई कॉलनीतल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज 148 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह तर 144 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 834 इतकी झाली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त झाल्यानं दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळं आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 716 इतकी झाली आहे. यापूर्वी 10 रुग्ण मयत झाले असून सध्या 108 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील जीवबा नाना जाधव पार्कमधील महापारेषणच्या कार्यालयामुळे पावसाळ्यात परिसरातील पाण्याचा निचरा होत नाही. गेल्या वर्षी काही घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झालं होतं. त्यावेळी दुरुस्ती करून घेण्याचं आश्वासन महापारेषणनं पाळलं नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत महापारेषणचे या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. जीवबा नाना जाधव पार्कमधील महापारेषणच्या कार्यालयाला स्थानिकांचा कोणताही त्रास नसताना तिथल्या सुरक्षा रक्षकाकडून स्थानिकांना अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कार्यालयाच्या भिंतीलगतची झाडं आणि अन्य अडथळ्यांमुळे इथून पाण्याचा योग्य निचरा होत नाही. गेल्या वर्षी पावसाचं पाणी घरांमध्ये घुसून काही लोकांचं नुकसान झालं होतं. यामुळे यावर्षी पावसाळ्या अगोदर महापारेषणनं योग्य दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. आता पावसाळा सुरू झाला तरीही दुरुस्ती केली नसल्यानं स्थानिकांनी आज महापारेषणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही सुरू केलं. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महापारेषणचे अधिकारी दाखल झाले. त्यांना स्थानिकांनी चांगलंच धारेवर धरलं. दुरुस्तीच्या कामाबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागं घेणार नाही असं प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केलं. अखेर 2 दिवसांमध्ये काम सुरू करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. आज दुपारी 4 वाजता कोल्हापूर शहरातील 3 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये मुक्तसैनिक वसाहतीमधील 2 तर तामजाई कॉलनी इथल्या एकाचा समावेश असून प्रशासनाकडून हे दोन्ही परिसर सील करण्यात आलेत.
मुक्तसैनिक वसाहतीमधील पती पत्नीला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यांच्या मुलाला सुद्धा तपासणीसाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून मुक्तसैनिक वसाहत परिसर सील करण्यात आलाय. महानगरपालिकेकडून इथं निर्जंतुकीकरण करण्यात येतंय. आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येतोय. फुलेवाडी रिंग रोडवरील तामजाई कॉलनीत देखील कोरोनाचा एक रुग्ण आढळून आलाय. महानगरपालिकेनं इथं सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोल्हापूर शहरात मात्र संसर्ग कमी होता. आता शहरातील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम. मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा जिल्हा बंदी कायम. इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात काँग्रेसची निदर्शनं. जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांनी केली भाजप सरकारवर टीका. आज रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 3 नवे पॉझिटिव्ह रुग्ण. 3ही रुग्ण कोल्हापूर शहरातील. संबंधित परिसरात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना. कोल्हापुरातील बालाजी पार्कमधील नागरिक अज्ञात आजारानं त्रस्त. तज्ज्ञांच्या मते हा विषाणूजन्य आजार असला तरी नेमकं निदान होत नसल्यानं चिंतेचं वातावरण. आणि ST कर्मचाऱ्यांच्या पगारात 50% कपात केली असली तरी कर्मचाऱ्यांना राज्य शासन आधार देईल. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.